अल्ट्राटेक सिमेंट आणि तेथील आदिवासी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीशी संबंधित वाद सुरू आहे। हा वाद आता इतक्या टोकाला गेला आहे की मागील 3 दिवसांपासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे काम ठप्प झाले आहे। सीटीव्हीच्या चमूने आज प्रत्यक्ष आंदोलनकर्ते आणि कंपनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली। पाहूया या संबंधीचे हे विशेष वृत्त। मी जिथे उभी आहे हा आहे अल्ट्राटेक सिमेंटचा माइन्स परिसर। इथे गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासींचं जमिनीसाठी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाने आता चिघळतं रूप घेतलेलं असून गेल्या 3 दिवसापासून या कंपनीचं काम बंद आहे आणि कंपनीने नो वर्क नो पे अशी नोटीस बजावल्यामुळे इथले कंपनीतील कर्मचारी सुद्धा त्रस्त झालेले आहेत। आज आपण आंदोलनकर्ते आदिवासी आणि कंपनीतील कर्मचारी या दोघांचीही बाजू जाणून घेणार आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून जे आंदोलन इथे सुरू आहे, आदिवासी आपल्या जमिनीसाठी कंपनीसोबत संघर्ष करत आहेत। या संघर्षामध्ये हे आंदोलन आता अधिकच चिघळलेलं आहे। गेल्या 3 दिवसापासून या कंपनीचं काम बंद असल्यामुळे इथे जे डेली वेजेसवर कामगार कामाला येतात त्यांचंही नो वर्क नो पे असल्यामुळे तेही वर्कर आता चिंतेत सापडलेले आहेत आणि आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। चंद्रपूर जिल्हा सिमेंट कामगार संघाशी संलग्न आम्ही सगळे आहोत। माणिकगड सिमेंट अल्ट्राटेकच्या माइन्समध्ये कार्यरत आहोत आम्ही। आणि हा काहीतरी वाद 7 महिन्यापासून माणिकगड सिमेंट आणि ज्यांच्या जमिनी गेला यांच्यामध्ये चालू आहे। 7 वर्षापासून चिघळलेला हा जो संघर्ष आहे तो आता ह्या 3 दिवसापासून असं झालंय की काम बंद झालेलं आहे। काम बंद होणं म्हणजे कुठेतरी कंपनी याच्यावर विचार करते की काम बंद तर मग कामगारांना पैसे कसे द्यायचे। जेव्हा अशी कंपनी म्हणते त्यामुळे आम्ही संघटित झालो। संघटित होऊन आम्ही असा विचार केला की ज्यात आमचा दोषच नाही, आम्ही आमची चाबी घेतो आणि आमचं काम करायला जातो। अशामध्ये आमचं प्रशासनाला असं निवेदन आहे की आम्ही तर कामाला येतो, मग जे काही कंपनी आणि त्यांच्यामध्ये वाद आहे तो वाद त्यांनी दिलेलं निवेदन आणि त्यांनी दिलेलं निवेदन हे दोन्हीचं निवेदन घेऊन त्याच्यातून काय सुरळीत चांगला मार्ग निघतो तो मार्ग मोकळा करावा। मार्ग मोकळा करून त्यांना द्यावं आणि आमचा जो आहे आम्हाला द्यावं आणि आमचं कार्यक्षेत्र मोकळं करून द्यावं। आमचं कार्यक्षेत्र मोकळं झाल्यानंतर काय होईल की आम्ही सुरळीत काम करू शकू, आम्ही सुरळीत राहू शकू। सोबत लागलेली एक आमची कॉलनी पण आहे जिथे आमचा परिवार असतो। कधी यांच्या दहशतीमुळे आमच्या परिवारामध्ये बी दहशत निर्माण होते, तिथे पण यांचे येणे जाणे राहते, त्यामुळे दहशतीत वातावरण राहते। आणि निवेदन हेच देतो आम्ही सरकारला की या दोघांची जी बाजू आहे ती आपण मांडून घ्यावी आणि ज्यांचं जे देणं आहे त्यांना ते देऊन आमचा मार्ग मोकळा करावा हेच आम्हाला प्रशासन। तर आपण ऐकून घेतल्या आहोत कर्मचाऱ्यांच्या या प्रतिक्रिया। तर यानंतर इथे हा वाद होतोय की काम बंदच्या ठिकाणी त्यांनी माणुसकी या नात्यांनी आंदोलनकर्ते मध्ये येऊ नये आणि कुठेही अपघाताची घटना घडू नये यासाठी म्हणून त्यांनी काम बंद केलेलं आहे। परंतु कंपनी प्रशासनाने त्यांना सोबत देण्याऐवजी किंवा त्यांची बाजू ऐकून घेण्याऐवजी नो वर्क नो पेचा बोर्ड लावल्यामुळे आम्ही आता 3 दिवसापासून काम बंद आहे आणि आमचं कुटुंब आम्ही कसं चालवणार, आमचा पगारच झाला नाही तर आमचं कुटुंब कसं चालवणार असा प्रश्न त्यांच्या पुढे पडलेला आहे। त्याच्यामुळे आता जर यांनी काम जर सुरू केलं आणि त्यांच्या जीवावर काही हानी झाली तर याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न पडलेला आहे। आपल्यासोबत आहेत अल्ट्राटेकचे एजीएम कौशिक सर, आपण त्यांच्याशी बातचीत। 3 दिन से कंपनी काम बंद है, काम भी सफ़र हो रहा है और हमारे जो वर्कर है वो भी बैठे हुए हैं। मुद्दा ऐसा कुछ नहीं है, मुद्दा स्टार्ट हुआ था 7 महीने पहले। बॉम्बे जरी गांव है वहाँ से इन्होंने मुद्दा स्टार्ट किया था। उससे फिर एसडीएम में हमारी मीटिंग हुई। एसडीएम मीटिंग करने के बाद में इन्होंने बोला मोजनी करवा दो, तो मोजनी करवाई एसडीएम ने। जो भी खर्चा लगा वो एसडीएम ने खर्चा किया, गवर्नमेंट ने उसकी फीस भरी है। मोजनी करने के बाद रिपोर्ट आई फॉरेस्ट की। फॉरेस्ट बोलती है लैंड जो है फॉरेस्ट का लैंड है, ये बोलते हैं हमारा लैंड है, लेकिन डॉक्यूमेंट जब वेरीफाई हुआ तो फॉरेस्ट ने लेटर भी लिख के दिया इसके हिसाब से। एसडीएम ने फिर इनको लेटर भी लिख के दिया है। ये मैटर हमारा फरवरी में हो गया था क्लोज, उसके बाद ऐसा कोई इशू नहीं था। फिर इन्होंने बोला ये वाली जो रिपोर्ट है ये सही नहीं, हम नहीं मानते, हमारा मैटर दूसरा है, दूसरा मैटर लेके आ गए। अब बोलते हैं ये कुसुम्बी की लैंड है, ये लैंड हमारी है, लेकिन जब तक डॉक्यूमेंट नहीं हो गए हम भी कुछ नहीं कर सकते। उसके लिए 7 बार चाहिए। और हमारा जो 1980s में ये हो गया था फॉरेस्ट वाला जो है, इनका डॉक्यूमेंट 98 के बाद का है। फॉरेस्ट डिक्लेयर हो गया तो उसके बाद उसमें कोई भी किसी का कोई हक नहीं है लैंड के अंदर में, तो 98 के बाद का डॉक्यूमेंट वैलिड नहीं है। जब तक डॉक्यूमेंट नहीं देंगे तो कंपनी भी कुछ नहीं कर पाएगी। इनका जो भी है वो प्रशासन के साथ में, प्रशासन जो भी डिसीजन लेना है वो डिसीजन ले। कंपनी ने पेमेंट करके सब कुछ किया, गवर्नमेंट से एक्विजिशन किया है, फॉरेस्ट से एक्विजिशन किया है, जो भी कंपनसेशन बनता था कंपनसेशन हमने गवर्नमेंट को दिया है।
तो कंपनी का इसमें कोई मतलब नहीं, फालतू परेशान किया जा रहा है। अभी जो जो भी- 3 दिन से काम बंद है और आपके जो कर्मचारी लोग हैं तो नो वर्क नो पे का जो आपका नोटिस लगा हुआ है तो हम्म। हमारी जिम्मेदारी कौन लेगा, ऐसा प्रश्न उनके साथ है, तो आप हम्म। इस पर क्या कहना नहीं, चाहिए? बिल्कुल सही है, पॉइंट ठीक है, क्योंकि ये 7 महीने चल रहा है, ये पहली बार नहीं, एक्चुअली पहले भी ऐसा बार बार हुआ है। कंपनी ने फिर भी पेमेंट किया मजदूरों का, ऐसा नहीं पेमेंट नहीं किया, लेकिन अब बार बार होगा, कंटिन्यू होगा, 7 मंथ से चला आ रहा है। समाधान तो कोई निकालना पड़ेगा इसका। कंपनी बार बार कहाँ तक करेगी? नंबर्स काफ़ी ज़्यादा है यहाँ पे, 125 लोग यहाँ काम करते हैं, हर शिफ्ट में लोग आते हैं, तो वो तो कंपनी पेमेंट कम, काम बंद है, इसका लॉस हो रहा है, इसका जो गवर्नमेंट को भी लॉस है, रेवेन्यू को लॉस हो रहा है, लाखों रुपये रेवेन्यू का लॉस हुआ है गवर्नमेंट का। कौन जिम्मेदार है इसके लिए? तो इसलिए हम तो एग्री, हम हमारे जो वर्कमैन है हमारे हैं, ऐसा नहीं है, हम 7 महीने से पेमेंट भी कर रहे हैं, सब कुछ कर रहे हैं, लेकिन दिक्कतें बार बार आ रही है लगातार। तीसरा दिन आज, तीसरे दिन भी यही सिचुएशन चल रही है, हम बात कर रहे हैं, कोई समाधान नहीं निकलता। पेपर आज क्या है, कल दूसरा पेपर आ जाता है, तो कोई समाधान नहीं, समाधान निकालना पड़ेगा इसका, जो भी बैठ के, तो इसका समाधान कौन निकाल सकता है? जो भी है गवर्नमेंट निकालेगी इसका समाधान। गवर्नमेंट दे हमको पेपर, अगर कोई वैलिड है तो गवर्नमेंट वेरीफाई करे, उनसे वेरीफाई करे, हमको बताए, क्योंकि हमारे पास 63 का ही है रेवेन्यू जो लैंड रिकॉर्ड है, उसके बाद का कोई रिकॉर्ड नहीं है। उसके बाद कोई रिकॉर्ड है तो हमको बताए, उसका पेमेंट हो चुका है, गवर्नमेंट के थ्रू एक्विजिशन हुआ है, हमने डायरेक्ट किसी से लैंड नहीं लिया। ते त्यांच्या अखत्यारीत येते आणि त्यावेळेस त्यांचा म्हणजे त्यांनी हस्तांतरित केलेली आहे आणि त्याच्यावर तुमचा हक्क नाही. तर फॉरेस्टनी 1981 मध्ये फॉरेस्ट आला. 1981च्या पूर्वी सर्वे नंबर 10, सर्वे नंबर 7, सर्वे नंबर 11, सर्वे नंबर 12, सर्वे नंबर 13, सर्वे नंबर 4 हे महसुली होते. आणि बोमेवाड प्रकरणामध्ये जो पिटिशन दाखल झाला त्याच्या स्वतः तहसीलदारांनी अहवाल दिलेला आहे का कुसुंबी येथील 164 हेक्टर जमिनीची तफावत आढळून येते, याची मोजणी आवश्यक आहे. हायकोर्टात पिटिशन मध्ये त्यांनी हे दिलेलं आहे एफिडेव्हिट करून. मग चूक कोणाची? मग तुम्हीच एफिडेव्हिट करता का तफावत आहे? मग इथं शेतकऱ्यांचे 7/12 आहे, 7/12वर माणिकगड सिमेंटचं नाव आहे. मग माणिकगड सिमेंटचं नाव आहे कसं आलं? आणि त्यांनी पत्र कसं दिलं नाव टाकायचं? मग का आम्ही जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं तर काळाचं कसं पत्र दिलं? कंपनीचं पत्र आहे, उदगे नावाच्या अधिकाऱ्याचं, तहसीलदारांना. आमचं म्हणणं आहे का या आदिवासींना नोकरी मिळाली पाहिजे, जमिनीचा मोबदला पडला पाहिजे, नाही तर महसूल विभागाने संपूर्ण दस्तऐवजाची तपासणी करावी. या कंपनीला दिलेल्या नोकरी, कुसुंबी आणि बांबेजरी तिन्ही शिवाराची संयुक्त मोजणी करावी आणि एकदाचं सोक्षमोक्ष लावावा. मग हे आंदोलन चालेल किती दिवस आणि मग काय निर्णय काय होणार? म्हणूनच यांना उपाशापोटी येतं बसण्याची पाळी आली. सरकार ऐकत नाही, मुख्य बहिरं कोणी बोलायला तयार नाही. मग यांनी करायचं काय? आत्महत्या करायची, फाशी लावायची. शेतकरी फाशी लावून मरत आहे, कर्जबाजारी झाला, अरे यांच्या जमिनी गेल्या, घरदार गेलं, मोबदला नाही, नोकऱ्या नाही. मग यांनी करायचं काय? सरकारने सांगावं की आत्महत्या करा आदिवासी कोलाम समाजच्या लोकांना. एकीकडे सबका साथ सबका विकासचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे आदिवासींच्या न्याय देण्यासाठी मागं पुढं पाहायचं. मग न्याय देणार कोण यांना? जर प्रशासन न्याय देत नसेल, जेव्हा कायद्यात तरतूद आहे की भूमापन मोजणी झाल्यानंतर ताबा देण्याची प्रक्रिया हा कलेक्टर करत नाही, तहसीलदार करत नाही, एसडीओ करतो. मग एसडीओ करतो तर एसडीओ कडे आम्ही 6 महिन्यात 4 अर्ज दिले, साधं नोटीस तरी दिलं का? उत्तर तरी दिलं का? विचारलं तरी का? मग द्या ना ताबा तुम्ही आम्हाला. ताबा पण भेटत नाही. मग यांनी करायचं काय? ज्याप्रमाणे आपण पाहतोय गेल्या 7-8 महिन्यांपासून इथले 18 आदिवासी कुटुंब आपल्या जागेसाठी ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत. या आदिवासींचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की आमचं कंपनीशी कुठलाही विरोध नाही, कंपनीने आम्हाला मोबदला द्यावा, आमच्या जमिनीचा मोबदला द्यावा आणि आम्हाला इथे कामावर रुजू करून घ्यावं. तर दुसरीकडे कर्मचारी जे 3 दिवसापासून काम बंद आहे कंपनीचं, त्यामुळे ते कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की आमचाही या आदिवासींसोबत कुठलाही विरोध नाही, प्रशासनाने याचा तोडगा काढावा. त्यामुळे एकूणच असं दिसतंय की प्रशासनाचे अधिकारी जोपर्यंत इथे येणार नाहीत आणि दोन्ही बाजू ऐकून घेणार नाहीत तोपर्यंत हा तिढा सुटणार नाही. CTV साठी वैभव रुयारकर सोबत तुलना देवगडे, चंद्रपूर.